आपल्या एस-एम-बी प्रिपरेशन यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे काही मुंबई उच्च न्यायालयाचे फॉर्म सुटलेले आहेत. तर मुंबई जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते सगळे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला, आपला पहिला प्रश्न. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी तसेच मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी जे काही महत्त्वाचे हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट असतील, कागदपत्रासंदर्भामध्ये अपडेट असतील किंवा या व्हिडिओची PDF असेल मित्रांनो, या व्हिडिओची PDF तुम्हाला अगदी मोफतपणे मित्रांनो आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे, त्यावरती मिळून जाणार आहे. त्यामुळे तो WhatsApp ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्हाला ही PDF त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी तो WhatsApp ग्रुप जॉईन करा. तसेच टेलिग्रामची लिंकसुद्धा आपण टाकलेली आहे, पहा. चला मित्रांनो, जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामधील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक ब, मुंबई शहर. लक्षात ठेवा, मुंबई शहर. मुंबई शहराचं क्षेत्रफळ किती आहे? मुंबई शहराचं क्षेत्रफळ किती आहे? तर 157 चौरस किलोमीटर आहे. ऑप्शन क्रमांक 157 चौरस किलोमीटर इतकं आपलं योग्य आहे. मुंबई शहरामध्ये एकूण किती तालुके आणि जिल्हा परिषद आहेत? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पहा. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर एकही नाही आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे, पहा. नेक्स्ट मित्रांनो, बृहन्मुंबईमधून कोणत्या वर्षी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे, पहा, ऑप्शन क्रमांक ब, 1990. लक्षात ठेवायचं आपल्याला, 1990 हे आपलं बरोबर उत्तर आहे, पहा. नेक्स्ट मित्रांनो, बॉम्बे या शहराचं मुंबई असं नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं? बॉम्बे या शहराचं मुंबई असं नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं? तर 1995 मध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे किती? 1995. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामधील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर मुंबई शहर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रामधील सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे? खूप IMP प्रश्न आहे. सर्वात जास्त साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक ब, मुंबई उपनगर. नेक्स्ट मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानीचा दर्जा असलेले शहर कोणतं आहे? तर महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानीचा दर्जा असलेलं शहर कोणतं आहे? तर मुंबई मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल, पहा, ऑप्शन क्रमांक क, मुंबई. मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, नाशिकला ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, नाशिकला या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वप्नांचं शहर म्हणजे स्वप्ननगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर मुंबईला मित्रांनो ओळखलं जातं, पहा. मुंबईमध्ये 26/11च्या दहशतवादी हल्ला कधी झाला होता? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, 26 नोव्हेंबर 2008. 26 नोव्हेंबर 2008ला हा हमला झाला होता, पहा. समजलं? चला, पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबईमध्ये कोणत्या वर्षी साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली होती? तर मित्रांनो सन 1993 मध्ये मित्रांनो ही घटना घडली होती. सन 1993 मध्ये घटना घडली होती. मुंबई शहरात मुंबई शहराचं जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर बांद्रा या ठिकाणी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे, आणि खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा, आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत, पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे, पहा. तर बघा, या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत, पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा, आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल, पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला. 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला, पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे, किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, पहा.
स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. कोणत्या शहराला ओळखलं जातं? मित्रांनो, भारताचं पॅरिस म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर मुंबई शहराला या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचं जुनं नाव काय होतं? तर या ठिकाणी पहा, जुनं नाव विचारलंय तर व्हिक्टोरिया टर्मिनल हे होतं पहा. ऑप्शन क्रमांक ब, व्हिक्टोरिया टर्मिनल. उदयनगरी कोणत्या ठिकाणाचं जुनं नाव होतं? काय प्रश्न आहे? उदयनगरी. तर अंधेरी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकाचं जुनं नाव काय होतं? तर काय होतं मित्रांनो, एल्फिस्टन हे याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, एल्फिस्टन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑगस्ट क्रांती मैदानाचं जुनं नाव काय होतं? ऑगस्ट क्रांती मैदानाचं जुनं नाव काय होतं? तर गवालिया टँक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक ब, गवालिया टँक. नेक्स्ट आहे पहा, भायखळा येथील राणीबागचं नवीन नामकरण काय करण्यात आलं? तर नवीन नामकरण काय करण्यात आलं? तर जिजामाता उद्यान. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक वीर जिजामाता उद्यान हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट मित्रांनो, भारतामधील पहिलं प्राणी संग्रहालय कोणतं आहे? तर मित्रांनो, भारतातील पहिलं प्राणी संग्रहालय कोणतं आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक ब, जिजामाता उद्यान, राणीची बाग मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचं नवीन नाव काय आहे? तर मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचं नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर अ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा, फिरोजशाह मेहता पार्क. ऑप्शन क्रमांक अ, फिरोजशाह मेहता पार्क आपलं बरोबर उत्तर आहे पहा. म्हातारीचा बूट ही वास्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणची आहे? म्हातारीचा बूट ही वास्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणची आहे? तर मित्रांनो, म्हातारीचा बूट कुठे आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक ब, कमला नेहरू पार्क आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. कमला नेहरू पार्क. मुंबई हे शहर किती बेटांचं मिळून बनलेलं आहे? तर मुंबई हे शहर किती बेटांचं मिळून बनलं आहे? तर 7 बेटांचं शहर बघा. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जातं? काय प्रश्न आहे पहा, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जातं? सांगा पटकन. तर फिरोजशाह मेहता. ऑप्शन क्रमांक क, फिरोजशाह मेहताला ओळखलं जातं पहा. आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? चला, अतिशय IMP प्रश्न आहे की आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक अ, नाना शंकरशेठ. त्यांना जगन्नाथ शंकरशेठ म्हणून सुद्धा ओळखलं जातं पहा. समजलं? नेक्स्ट मित्रांनो, जगन्नाथ शंकरशेठ यांना कुणी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं आहे? तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी म्हटलेले पहा. ऑप्शन क्रमांक ब, प्रल्हाद केशव अत्रे. आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कधी केली? खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. प्रार्थना समाजाची स्थापना या ठिकाणी विचारलेली आपल्याला. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1867. लक्षात ठेवा मित्रांनो, 1867. तारीख लक्षात ठेवा, 31 मार्च 1867 केलेली पहा. 31 मार्च 1867. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात कोणत्या ठिकाणामधून झाली? तर कोणत्या ठिकाणामधून झाली? तर मुंबईमधूनच झाली होती पहा. ऑप्शन क्रमांक क, मुंबई. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, मुंबई या शहराचं नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, मुंबादेवी. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ब, मुंबादेवी. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? मित्रांनो, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956 झाली पहा. ऑप्शन क्रमांक ब, 1 नोव्हेंबर 1956 झाली पहा. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर मित्रांनो, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर नानाभाई. लक्षात ठेवा मित्रांनो, यशवंतराव चव्हाण होते. ऑप्शन क्रमांक ब, यशवंतराव चव्हाण. मुंबईमध्ये कोणी आणि कधी कापड गिरणी चालू केली होती पहा?
मुंबईमध्ये कापड गिरणी कुणी चालू केली होती? तर सन 1854 मध्ये, लक्षात ठेवा, 1854 मध्ये नानाभाई कावाजी दावर, ऑप्शन क्रमांक ब. भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना कधी करण्यात आली? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना कधी करण्यात आली? तर मित्रांनो, कधी करण्यात आली? 1954 मध्ये करण्यात आली. तारीख लक्षात ठेवा, 1954 मध्ये करण्यात आली. पहा, 3 जानेवारी 1954 ला करण्यात आली. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो, बॉम्बे म्हणजे मुंबई हाही तेलवीर अरबी समुद्रामध्ये कधी खोदली गेली? तर मित्रांनो, कधी खोदली गेली? तर 3 फेब्रुवारी 1974. 3 फेब्रुवारी 1974 ला खोदली गेली. पहा, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर 3 तालुके आहेत. पहा, कोणते आहेत? पहा, कुर्ला, बरोबर, कुर्ला, त्याच्यानंतर अंधेरी, त्याच्यानंतर बोरिवली. समजलं? बोरिवली. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये झाली. पहा, 14 ऑगस्ट, लक्षात ठेवा, स्वातंत्र्याच्या आधी 14 ऑगस्ट आहे. पहा, बरोबर, 14 ऑगस्ट 1862 ला झाली होती. पहा, पुढचा प्रश्न आहे. पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? खूप आयएमपी प्रश्न आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? सांगा पटकन. तर कोण होते? बघा, MC छागला होते. ऑप्शन क्रमांक ब, MC छागला. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, 1857. तारीख कोणती? पहा, 18 जुलै 1857. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? पहा, पहिले कुलगुरू कोण होते? सांगा पटकन. तर मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर विल्यम यार्डले होते. विल्यम यार्डले. बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, कधी स्थापना झाली? तर 1889 ला स्थापना झाली. पहा, कधी? 1889 ला स्थापना झाली. पहा, मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? पहा, महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर 1888. ऑप्शन क्रमांक 1888. पुढचा प्रश्न आहे. पहा, मुंबई महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर किती मित्रांनो? 227. ऑप्शन क्रमांक क, 227 आपलं बरोबर उत्तर आहे. पहा, कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई भेट आंदोलन म्हणून दिलं? तर मित्रांनो, कोणत्या वर्षी दिलं? तर 1661 मित्रांनो, आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा, इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन बांगझा विवाहामध्ये हे आंदोलन दिलं. पहा, बरोबर. नेक्स्ट आहे मित्रांनो, कोणत्या वर्षी इंग्रजांनी आपले मुख्यालय सुरतवरून मुंबई येथे हलवलं? कोणत्या वर्षी हलवलं? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 1887 मध्ये. सॉरी, 1800 नाही, 1687 मध्ये हलवलं. पहा, ऑप्शन क्रमांक 1687 मध्ये. समजलं? राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी झाली होती? पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तो गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय यामध्ये झाली होती. मुंबईमधील गेटवे ऑफ इंडियाची ही जी काय वास्तू आहे, ही कोणत्या बंदरावर उभारण्यात आली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अपोलो बंदर. कोणत्या बंदरावरती उभारण्यात आली आहे? तर अपोलो बंदरावरती. नेक्स्ट मित्रांनो, गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी कधी करण्यात आली आहे? गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी कधी करण्यात आली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1913 मध्ये. साल किती? 1913. तारीख आहे बघा, 31 मार्च. 31 मार्च 1913. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गेटवे ऑफ इंडियाची उंची किती आहे? गेटवे ऑफ इंडियाची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक ब, 26 मीटर. किती? पहा, 26 मीटर आणि 85 फूट आहे. पहा, फुटामध्ये विचारले ते पण लक्षात ठेवा, 85 फूट. गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन कधी करण्यात आलं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, कधी करण्यात आलं? तर साल लक्षात ठेवा, 1924 आणि तारीख आहे पहा, 4 डिसेंबर. बघा, 4 डिसेंबर 1924 ला उद्घाटन झालं होतं. पहा, गेट वे ऑफ इंडियावरील शिलालेखामध्ये रोमन अंकामध्ये काय लिहिलं आहे? तर काय लिहिलेलं आहे? पहा, 1911 लिहिलेलं आहे. पहा, रोमन अंकात 1911. म्हणजेच बघा, ते MC
MCMXI. ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. हे काय बघा, रोमन अंकामधलं 1911 आहे पहा. समजलं. गेटवे ऑफ इंडियाचे वास्तुकार कोण आहेत? गेटवे ऑफ इंडियाचे वास्तुकार कोण आहेत? तर जॉर्ज विटेड. ऑप्शन क्रमांक ब जॉर्ज विटेड आहेत पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या भेटीचं स्मारक म्हणून निर्माण करण्यात आलं आहे? सांगा पटकन. तर राजा 5वा जॉर्ज आणि राणी मेरी याचं योग्य उत्तर आहे पहा. मुंबईमधील कोणत्या वास्तूला भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं? तर भारताचं प्रवेशद्वार मित्रांनो गेट वे ऑफ इंडिया आहे पहा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचं नवीन नाव काय आहे? प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचं नवीन नाव काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नवीन नाव आहे. मुंबईमधील राजाबाई क्लॉक टॉवर हे इंग्लंडमधील कोणत्या वास्तूच्या धर्तीवर उभारण्यात आलं आहे? तर कोणत्या वास्तूच्या धर्तीवरती उभारण्यात आलं आहे? त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब बिग बेन. बिग बेन याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. इंग्लंडमधील लंडन शहरातील बिग बेन. राजाबाई टॉवर उभारण्यासाठी कुणी 2 लाख रुपये देणगी दिली होती? राजाबाई टॉवर उभारण्यासाठी कुणी 2 लाख रुपये देणगी दिली होती पहा. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब प्रेमचंद रायचंद. लक्षात ठेवा, प्रेमचंद रायचंद. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर 1875 मध्ये झाली पहा. तारीख किती आहे? तर 9 जुलै. मित्रांनो, तारीख पण लक्षात ठेवायचं आपल्याला. 9 जुलै 1875ला. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखलं जातं? मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मित्रांनो, प्रेमचंद रायचंद. बघा, प्रेमचंद रायचंद यांना ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक ब. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही इमारत मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब दलाल स्ट्रीट आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. दलाल स्ट्रीट या ठिकाणी. नेक्स्ट मित्रांनो, राष्ट्रीय शेअर बाजार NSEचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आपल्याला विचारलंय राष्ट्रीय शेअर बाजार. पुढे मित्रांनो, मुंबई या ठिकाणीचे पहा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर मित्रांनो बोरिवली आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. मुंबईमधील सोने आणि हिऱ्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? सांगा पटकन. मुंबईमध्ये सोने आणि हिऱ्यांच्या प्रसिद्ध व्यापारासाठी जव्हेरी बाजार आहे. कोणता आहे? जव्हेरी बाजार. नेक्स्ट मित्रांनो, तारापोरला मत्स्यालय कोणत्या ठिकाणी आहे पहा. मत्स्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणीचे पहा आणि 1951ला हे स्थापन झालं होतं. नेक्स्ट आहे पहा, ताजमहल ही हॉटेल मुंबईमध्ये कधी आणि कोणी उभारली? वास्तू ताजमहल हॉटेल तर जमशेदजी टाटानी उभारलं होतं 1904 मध्ये. मित्रांनो लक्षात ठेवा, 1904 मध्ये. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वाशी या ठिकाणी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ब वाशी या ठिकाणी पहा. बांद्रा वरळी सिलिंगची लांबी किती आहे? बांद्रा वरळी सिलिंगची लांबी किती आहे? तर 5.6 किलोमीटर पहा. किती? 5.6 किलोमीटर. पुढचा प्रश्न मित्रांनो, बांद्रा वरळी सिलिंगचे अधिकृत नाव काय आहे? तर मित्रांनो, अधिकृत नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी राजीव गांधी सागर सेतू. लक्षात ठेवा, राजीव गांधी सागर सेतू हे काय पाहिजे नाव आहे. भारतामधील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? धारावी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. कुठे? धारावी या ठिकाणी. जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? कोणती? जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? तर ही सुद्धा मित्रांनो मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमधील सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं नाव काय आहे? तर मुंबईमध्ये सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं नाव आहे मित्रांनो INS राजेंद्र. काय पहा? INS राजेंद्र. नाबार्ड बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नाबार्ड बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे सुद्धा मित्रांनो मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे सुद्धा मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI. RBIचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
तर RBIचं मुख्यालय मित्रांनो हे सुद्धा मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट मित्रांनो, मुंबईमधील 2 प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम कोणती आहेत? तर पहिले पहा वानखेडे स्टेडियम बघा, आणि दुसरं आहे बघा या ठिकाणी बेबॉर्न स्टेडियम, ऑप्शन क्रमांक ब. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो, DY पाटील क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? तर DY पाटील क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई शहरामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. देशातील पहिला डबल डेकर फ्लायओव्हर कोणता आहे? तर देशातील पहिला डबल डेकर फ्लायओव्हर कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सांताक्रूझ ते चेंबूर, ऑप्शन क्रमांक ब, सांताक्रूझ ते चेंबूर. मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी आणि दुरुस्ती उद्योग चालतात? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी चालतात? तर माझगाव डॉक याचं योग्य उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक माझगाव डॉक. व्हिक्टोरिया टर्मिनलचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असं कधी करण्यात आलं? तर 1996 मध्ये मित्रांनो हे करण्यात आलं पहा, 1996 मध्ये. नेक्स्ट मित्रांनो, मुंबईमध्ये BEST वाहतूक सेवेचा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, बृहन्मुंबई इलेक्ट्रॉनिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट, बरोबर. हे काय व्हायचं योग्य उत्तर पहा. नेक्स्ट पहा, मुंबईमधील बेस्ट बस सेवेने महिलांसाठी सुरू केलेलं बस सेवेचं नाव काय आहे? काय मित्रांनो, तेजस्विनी याचं योग्य उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक ब, तेजस्विनी. मुंबईतील पूर्णपणे महिलांसाठी चालवलेलं रेल्वे स्थानक कोणतं आहे? तर मित्रांनो कोणतं आहे बघा, माटुंगा, ऑप्शन क्रमांक ब, माटुंगा. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वेची सुरुवात कधी झाली? मुंबई ते ठाणे पहिली रेल्वेची सुरुवात कधी झाली होती? तारीख विचारली मित्रांनो, तर लक्षात ठेवा 16 एप्रिल 1853. 16 एप्रिल 1853. मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली? सांगा पटकन, मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली? तर 2014. तारीख लक्षात ठेवा 8 जून 2014 झाली पहा. नेक्स्ट आहे बघा, मुंबई मेट्रो 1 कोणत्या स्थानकादरम्यान धावते? मुंबई मेट्रो 1 कोणत्या स्थानकादरम्यान धावते? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, मुंबई मेट्रो रेल्वे कोणत्या स्थानका? तर वारसोवा ते घाटकोपर, वारसोवा ते घाटकोपर. मुंबई मोनोरेलची सुरुवात कधी झाली? मोनोरेलची सुरुवात खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. 2 फेब्रुवारी 2014 झाली पहा, 2 फेब्रुवारी 2014 झाली. मुंबई मोनोरेल कोणत्या स्थानकादरम्यान धावते? मुंबई मोनोरेल ही कोणत्या स्थानकादरम्यान धावते असा प्रश्न विचारलाय. तर चेंबूर ते जेकब सर्कल, ऑप्शन क्रमांक ब, चेंबूर ते जेकब सर्कल दरम्यान धावते पहा. मुंबईमध्ये पहिली वातानुकूलित AC लोकल कधी चालू झाली पहा? लोकल AC सांगा पटकन. तर 5 एप्रिल 2016 कधी झाली पहा? 5 एप्रिल 2016 झाली. मुंबई पोलीस महाराष्ट्र अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे पहा? मुंबई पोलीस महाराष्ट्र अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? 1951. नेक्स्ट आहे पहा, स्वतंत्र भारताचे म्हणजे मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त कोण होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर JS भरूचाई हे होतं पहा. कोण होते? JS भरूचाई होते. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख जलाशय कोणते आहेत मित्रांनो? तर तानसा, भातसा आणि वैतरणा आहेत पहा. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.